नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण घातांक या घटकावर आधारित काही उदाहरणे पाहूयात. याच घटकावर आधारित मी आणखीन 2 व्हिडिओ तयार केलेले आहेत आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या स्वरूपातील उदाहरणं जास्तीत जास्त सोडून देण्याचा प्रयत्न केलेला आहे, तेही अभ्यास. बघा, आता पहिलं उदाहरण आहे 0.000. असे किती वेळा शून्य आहेत बघा. 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8. 8 वेळा शून्य आहेत आणि नंतर 1 8 आहे. ही संख्या 10चा घात वापरून कशी लिहा. आता आपण 2 गट करून घेतले शून्याचे, म्हणजे समजण्यासाठी. पर्यायामध्ये उत्तर जर पाहिली तर प्रत्येक पर्यायामध्ये 1.8 1.8 1.8 आहे, म्हणजे दशांश चिन्ह 1च्या पुढे नेलेलं आहे. मग किती घरं दशांश चिन्ह पुढे नेलेलं आहे तर 2 आणि 2 4 आणि 2 6 आणि 2 8 आणि 1 9. 9 घरं दशांश चिन्ह पुढे नेलेलं आहे. म्हणजेच काय येणार आहे 1.8 आणि छेदस्थानी येणार आहे 1वर 9 शून्य. आता आपल्याला माहिती आहे 1वर 9 शून्य आहेत, म्हणजेच काय येणार आहे 1.8 छेद 10चा 9वा घात. परंतु 10चा 9वा घात जो आहे तो छेदस्थानी आहे, तो अंशस्थानी जाताना काय होणार तर 1.8 गुणिले 10चा ऋण 9वा घात. म्हणजेच आपलं उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 3. आता पुढील उदाहरण बघा. या ठिकाणी 4 संख्या दिलेल्या आहेत आणि या 4 संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती हे आपल्याला ओळखायचं आहे. तर सुरुवातीला मी पहिली संख्या लिहिली 0.1 गुणिले 15. आता 0.1 आहे, म्हणजे 0.1 किती वेळा आहेत 4 वेळा आहेत. याचाच अर्थ काय आहे 0.1 म्हणजे आपल्याला माहिती आहे 1/10, म्हणजे 1/10 गुणिले 1/10 गुणिले 1/10 गुणिले 1/10 किती वेळा येणार 4 वेळा आणि गुणिले 15. म्हणजेच काय आलं 15 छेद 1वर परत किती शून्य आली 4 शून्य आली. आता हेच आपण कसं म्हणणार 15 गुणिले 10चा ऋण 4 घात. खरं तर तुम्हाला डायरेक्ट पण रूपांतर करता आलं पाहिजे होतं की 0.1 घात, याचा अर्थ 10चा ऋण 4 घात. पण आपण हे सगळं मांडून केलं. आता म्हणजेच काय आलं की 4 दशांश स्थळं मागं गेली, म्हणजेच आलं उत्तर 0.0015. आता पुढचं आहे बघा 0.000015 गुणिले 10चा वर्ग आहे. 10चा वर्गच म्हणजे किती आहे 100. आता 100ला गुणलं आहे, याचा अर्थ 2 दशांश स्थळ घर पुढे गेलं, म्हणजे काय आलं आपलं उत्तर 0.015. 2 दशांश स्थळ फक्त पुढे न्यायची आपल्याला. तिसरं घेऊयात आता 150 गुणिले 0.01 वर्ग आहे. आता वर्ग आहे म्हणजे 0.01 किती वेळा आले 2 वेळा आले आणि 0.01 2 घरानंतर दशांश स्थळ आहे, म्हणजे आले 1/100 गुणिले 1/100. आता 1 शून्य आपण काढून टाकूयात, म्हणजेच काय आलं 15/1000. 1000 म्हणजे 3 शून्य आहेत, म्हणजे 3 दशांश स्थळ कुठे गेली 15च्या मागे गेली, म्हणजे काय आलं 0.015. बघा 3 घरानंतर दशांश. आता पुढचं घेऊयात 1.5 गुणिले 10चा 3 घात. आता 1.5 गुणिले 10चा 3 घात याचा अर्थ काय आला तर 1.5 गुणिले 10चा 3 घात म्हणजे 10 गुणिले 10 गुणिले 10 म्हणजे 1000, म्हणजे 1वर 3 शून्य आली, बरोबर आहे. म्हणजे 15 गुणिले 1000 आलं, म्हणजे 3 दशांश स्थळ घर पुढे गेलं, म्हणजेच कुठं आलं म्हणजेच किती आलं 1500. मग यातली सर्वात लहान कुठली संख्या आहे तर बघा 0.015, म्हणजेच पर्याय पहिला बरोबर. 9.607 ही संख्या 10च्या घातांकाच्या पदावली स्वरूपात लिहा. आणि आता आपल्याला या ठिकाणी 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्याच्यावरून आपल्याला योग्य पर्याय शोधायचा. आता आपल्याला कोणतीही संख्या असेल
म्हणजे पूर्ण संख्या असेल किंवा दशांश अपूर्णांकातली संख्या असेल ती आपल्याला विस्तारित स्वरूपात मांडता येते. आणि मग या ठिकाणी आपण 9.607 ही संख्या विस्तारित रूपात लिहूयात. काय येणार आहे? 9 अधिक 6.0.7 सहस्त्रांश आणि म्हणून आलं 6/10 अधिक 0/100 अधिक 7/1000. याचाच अर्थ काय झाला? 9 अधिक 6/10चा पहिला घात अधिक 0/10चा वर्ग अधिक 7/10चा तिसरा घात. आता फक्त 9 मांडण्याऐवजी आपण लिहिणार आहोत 9 गुणिले 10चा 0वा घात. आता 10चा 0वा घात म्हणजे 1 असतो हे आपल्याला नेहमी माहिती आहे, पण आपल्याला घातांकाच्या रूपात लिहायचं आहे म्हणून मी तिथं 9 गुणिले 10चा 0वा घात मांडला. आता आलं 6 गुणिले 10चा ऋण 1वा घात अधिक 0 गुणिले 10चा ऋण 2रा घात अधिक 7 गुणिले 10चा ऋण 3रा घात. आता ऋण का आले? तर 1/aचा यमवा घात म्हणजे एचा ऋण यमवा घात हा घातांकाचा नियम. मग आता आपल्या पर्यायात बघायचं तर या ठिकाणी पहिला पर्याय बरोबर आहे. 27 गुणिले 64 बरोबर 2चा 3रा घात गुणिले 6चा xवा घात. तर x बरोबर किती? आता आपल्याला जे दिलं आहे काय दिलं आहे तर 27 गुणिले 64. आता 27 म्हणजे काय तर 3 गुणिले 9 आणि 64 म्हणजे 8 गुणिले 8. मग आपण पुन्हा अजून त्याची फोड करून मांडूया म्हणजे आलं 3 गुणिले 3 आणि 8 आपल्याला माहिती आहे 2चा 3रा घात आहे म्हणून 8 किती वेळा लिहिले मी 6 वेळा लिहिले. आता आपल्याला उजव्या बाजूला जर पाहिलं तर 2 गुणिले 6 आहे म्हणून आपण इकडं बघा दोघांचे गट करू. काय काय आलं? किती वेळा आले? 3 दुणे 6 3 दुणे 6 3 दुणे 6 3 वेळा 6 आले बरोबर. आणि म्हणून मी लिहिणार 6 गुणिले 6 गुणिले 6 आणि उरलेले जे 2 आहेत 3 वेळाचे ते आहे तसेच लिहिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच काय आलं 6चा 3रा घात गुणिले 2चा 3रा घात. मग आता याच्याबरोबरच काय दिलेलं आहे आपल्याला 2चा 3रा घात गुणिले 6चा xवा घात. मग बघा आता ह्या दोघांची जर तुलना केली तर आपल्याला लक्षात येईल x बरोबर 3 म्हणजेच पर्याय दुसरा. पुढील उदाहरण बघा 625,000 बरोबर 0.5चा 4था घात गुणिले 10चा xवा घात. तर x बरोबर किती? आता 625 म्हणजे 625 गुणिले 1000 3 शून्य. 0.5 म्हणजे 5/10 म्हणजे आपण 5/10 किती वेळा मांडणार 4 वेळा कारण 4था घातांक गुणिले 10चा xवा घात. म्हणजेच काय आलं तर या ठिकाणी 625 गुणिले 10चा 3रा घात बरोबर. आता 5 गुणिले 5 गुणिले 5 म्हणजे 625 आणि छेदस्थानी काय आले 10चा 4था घात गुणिले 10चा x घात. आता फक्त मी काय केलं बाजू आलटापालट करून लिहिली म्हणजे उजवी बाजू डाव्या बाजूला आणि डावी बाजू उजव्या बाजूला लिहिली. का तर आपल्याला पक्षांतर करणं सोपं जावं आपलं उत्तर चुकू नये म्हणून. आणि मग 10चा xवा घात बरोबर काय आलं 625 गुणिले 10चा 3रा घात गुणिले 10चा 4था घात भागिले 625. मग 625ला 625 कॅन्सल होतील म्हणजेच काय आलं 10चा xवा घात बरोबर 10चा 7वा घात. घातांकाच्या नियमानुसार पायासमान घातांकांची बेरीज केली आणि म्हणजे आलं x बरोबर 7. जर xचा 1/2 घात बरोबर 8 तर xचा 1/3 कंसाचा 2रा घात बरोबर किती? आता दिलं आहे काय आपल्याला xचा 1/2 घात बरोबर 8. आता या ठिकाणी मी दोन्ही बाजूचे पहिल्यांदा वर्ग करून घेते म्हणजे काय आलं xचा 1/2 कंसाचा 2रा बरोबर 8चा वर्ग. 2ला 2 गेले राहिलं x बरोबर 8चा वर्ग म्हणजे 64.
म्हणजे एक्सचं बरोबर आले 64. पण आपल्याला विचारलं आहे एक्सचा 1/3 कंसाचा वर्ग. आता एक्सचा 1/3 याचा अर्थ घनमुळात एक्स म्हणजे एक्सचं घनमूळ आहे. म्हणजेच आपण आता हे कसं मांडूयात, तर घनमुळात 64 आणि कंसाचा वर्ग. घनमुळात 64 म्हणजे 4, म्हणजेच काय आलं 4चा वर्ग आणि 4चा वर्ग आला 16, म्हणजेच आपलं उत्तर आलं पर्याय क्रमांक 3. जर 81 बरोबर 27चा x घात तर x बरोबर किती. आता आपल्याला माहिती आहे 81 3चा 4था घात आहे, कारण 81 बरोबर 9 गुणिले 9, 9 म्हणजे 3 गुणिले 3 म्हणजे 3चा 4था घात आणि 27 कुणाचा घात आहे तर 3चा 3रा घात. म्हणजेच काय आलं 3चा 4था घात बरोबर 3चा 3रा घात कंसाचा x घात. आणि मग एचा यमवा घात कंसाचा यनवा घात म्हणजेच एचा यम गुणिले यन, म्हणजेच आलं 3चा 4था घात बरोबर 3चा 3x. पाया समान आहे म्हणजे घातांक समान असणार आणि म्हणून आलं 3x बरोबर 4, म्हणजेच x बरोबर 4/3 म्हणजेच पर्याय 4था. पुढील उदाहरण बघा. 1024 ही संख्या पुढीलपैकी कोणत्या पर्यायाने व्यक्त होत नाही. मग आता पहिल्यांदा आपण या ठिकाणी 1024चे मूळ अवयव पाडूयात. बघा आता 1024 शेवटचा अंक 2 आहे, 2ने भाग जातो. 2 पंचे 10, 2 एक्के 2, 2 दोन्ही 4. पुन्हा 2 घालूया. 2 दोन्ही 4, 2 पंचे 10, 2 सख्खून 12. पुन्हा 2 घालवला. 2 एक्के 2, 2 दोन्ही 4, 2 अट्टी 16. पुन्हा 2, 2 सख्खून 12, 2 चौक 8. पुन्हा 2 त्रिक 6, 2 दोन्ही 4. पुन्हा 2 एक्के 2, 2 एक्के 2 आणि 2 सख्खून 12. पुन्हा काय आले 2 अट्टी 16. पुन्हा 2 चौक 8. नंतर 2 दोन्ही 4 आणि पुन्हा 2 एक्के 2. म्हणजे 2 किती वेळा आलं 10 वेळा आलं. याचा अर्थ 1024 ही संख्या आपण 2चा 10वा घात या रूपात आपण मांडली किंवा मांडता येते. म्हणजे पर्याय 3रा हा या ठिकाणी येणार नाही. आता 2 2चे गुणाकार करू म्हणजे 4 किती वेळा येते बघा 5 वेळा. म्हणजे 1024 बरोबर काय आलं 4चा 5वा घात. म्हणजे हा पर्याय दुसरा पण व्यक्त होते म्हणजे तो पण येणार नाही. आता पहिला पर्याय घेऊन बघू. 10.24 गुणिले 10चा 2रा घात. आता 10.24 म्हणजेच 1024/100 आणि गुणिले 10चा वर्ग. 100 म्हणजेच 10चा वर्ग म्हणजे 10च्या वर्गाला 10चा वर्ग हे कॅन्सल होतील. म्हणजेच राहणार काय आहे 1024. म्हणजे पहिला पण पर्याय येणार नाही. आता राहिला पर्याय शेवटचा तो म्हणजे 4था. तिथं आहे 5चा 4था घात आणि आपल्याला माहिती आहे 5चा 4था घात म्हणजे 625. 5 गुणिले 5 गुणिले 5, 5 5 25, 25 गुणिले 25 आणि 25चा वर्ग 625. म्हणजेच पर्याय 4था या ठिकाणी बरोबर आहे. 5चा 0वा घात अधिक 6चा 0वा घात अधिक 3चा 0वा घात छेद 5चा 0 घात गुणिले 6चा 0 घात गुणिले 3चा 0 घात बरोबर के. तर केची किंमत किती. आपल्याला माहिती आहे कोणत्याही संख्येचा 0वा घात नेहमी 1 असतो. कोणतीही संख्या पण 0 सोडून, कारण 0चा 0वा घात म्हणजे 0. आणि मग 5चा 0वा घात 1 येणार, 6चा 0वा घात 1 येणार, 3चा 0वा घात 1 येणार. म्हणजेच काय येणार आहे आपलं उत्तर की 1 अधिक किमती घालून टाकूयात. आता 1 अधिक 1 अधिक 1 आणि छेदस्थानी 1 गुणिले 1 गुणिले 1 म्हणजेच काय आलं 3/1 म्हणजेच 3 आणि मग आला पर्याय दुसरा. पुढचं उदाहरण बघा. ऋण 3चा ऋण 3रा घात
गुणिले ऋण 1चा 5वा घात गुणिले ऋण 2चा 2रा घात बरोबर किती. आता ऋण संख्येचा आपल्याला घातांक काढायचा आहे, म्हणजे त्याची किंमत काढायची. तर ज्यावेळेस ऋण घातांकित संख्या असते त्यावेळेस त्याचा घातांक जर समसंख्या असेल तर घातांकित रूप धन असतं, आणि विषम संख्या जर असेल तर घातांकित रूप ऋण असतं. आणि म्हणून इथं बघा ऋण 3चा ऋण 3रा घात ऋण 27 आलं, ऋण 1चा 5वा घात ऋण 1 आलं, आणि ऋण 2चा 2रा घात 4 आला. मग आता आपण आहे ते गणित मांडून घेतलं आणि किमती घालूया. काय येणार आहे, ऋण 27 गुणिले ऋण 1 गुणिले 4. 27 गुणिले 1 27 आणि 27 गुणिले 4 108, म्हणजे पर्याय दुसरा बरोबर. बघा 4 गुणिले 3चा xवा घात बरोबर 324, तर x बरोबर किती. आता 324 ही संख्या आपण फोड करून मांडूया. म्हणजेच काय म्हणलं मी, 4नं भाग घालवला, 4 8 32 4 1 4, म्हणजे 4 गुणिले 81. 4 आहे तसंच मांडलं मी, पण 81 हा 3चा 4था घात आहे, आणि म्हणून काय आलं 4 गुणिले 3चा xवा घात बरोबर 4 गुणिले 3चा 4था घात. आता 4 4 तर समान आहे, म्हणजे 3चा xवा घात बरोबर येणार 3चा 4था घात. पाया समान घातांक समान, म्हणजे x बरोबर 4, म्हणजे पर्याय 2. पुढचं उदाहरण आहे बघा, 5चा n घात बरोबर 625, तर n अधिक 2 बरोबर किती. दिलं आहे आपल्याला 5चा n घात बरोबर 625. आता 625 म्हणजे आपल्याला माहिती आहे 5चा 4था घात, 625 25चा वर्ग आहे, 25 गुणिले 25 म्हणजेच 5चा 4था घात. आता हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे आता पाया समान आहे, या ठिकाणी घातांक समान असणार, म्हणजेच n बरोबर किती आलं 4. पण आपल्याला काय विचारलं आहे, n अधिक 2 बरोबर किती. मग n अधिक 2 बरोबर 4 अधिक 2 म्हणजे 6, म्हणजे झालं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढचं उदाहरण बघा, 12चा 3रा घात गुणिले 15चा 3रा घात, छेदस्थानी आहे 4चा 3रा घात गुणिले 5चा 3रा घात, आणि भागिले 27/6 बरोबर किती. आता 12 म्हणजे 4 गुणिले 3, म्हणजे 4 गुणिले 3चा 3रा घात गुणिले 15 5 गुणिले 3चा 3रा घात, आणि छेदस्थानीचं 4चा 3रा घात गुणिले 5चा 3रा घात आहे तसं म्हणतात, आणि भागिले 27/6 म्हणजे उलटून गुणिले 6/27. आता घातांकाचा नियम वापरून 4चा 3रा घात गुणिले 3चा 3रा घात प्रत्येकाला घातांक देऊ आणि सेपरेट करून बांधू. बरोबर काय आलं, 6 म्हणजेच 3 गुणिले 2, 27 म्हणजेच 3 गुणिले 9. आता बघा 4/3 4/3 कॅन्सल झाले, 5/3 5/3 कॅन्सल झाले, इकडचं 3 3 कॅन्सल झाले. म्हणजे आता काय शिल्लक राहिलं, तर 3चा 3रा घात गुणिले 3चा 3रा घात गुणिले 2/9, आणि 9 म्हणजेच 3चा 2रा घात. आता 3चा 3रा घात आणि 3चा 2रा घात छेदस्थानी आहे, त्यामुळे 3चा 1वा घात वर राहिला. भागाकाराचा नियम घातांकाचा, घातांकांची आपण या ठिकाणी वजाबाकी केली, म्हणजेच काय राहिलं 3चा 1वा घात गुणिले 3चा 3रा घात गुणिले 2. आता 3 दुनी 6, 3चा 3रा घात 27, आणि 27 गुणिले 6 करू म्हणजे आलं 162, म्हणजे झालं पर्याय क्रमांक 1. तिसऱ्या मुळात 7चा n घात बरोबर 2401, तर n बरोबर किती. आता 2401चे आपण पहिल्यांदा पाडूयात मूळ अवयव. आता 7ने भागू, 7 त्रिक 21, 3 उरले, 7 चौक 28, 2 उरले, 3 7 त्रिक 21, आणि 343 पुन्हा 7चा 3रा घात आहे, आपलं पाठ आहे, किंवा आपण सरळ 7 भागू, 7 चौक 28, 7 7 49, पुन्हा 7 7 49, 7 1 7, म्हणजे 2401 हा 7चा 4था घात आहे. मग आपण इकडे मांडूयात. आता चिन्ह काढून टाकते मी घनमुळाचं, म्हणजे काय आलं 7चा n/3रा घात बरोबर 7चा 4था घात. पाया समान घातांक समान, n/3 बरोबर 4, म्हणजेच n बरोबर 4 त्रिक 12,
म्हणजे पर्याय तिसरा.